नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. आजकालची पहिलीची पोरं केसांना जेल लावून फुल मॉडेलिंग करत शाळेत जातात. आणि एक आमचा जमाना होता जेव्हा आमची आई खोबऱ्याचे तेल लावून असा भांग पाडून द्यायची की चक्रीवादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं जायचा नाही. नीरज: अरे सूरज, तू ही गोळी बाजूने कापून का घेतोस? अरे तुझे तर मला काही समजतच नाही. सूरज: अरे मित्रा, त्यात काय समजायचे? गोळी साईडने कापून घेतल्याने मला तिचा साईड इफेक्ट होणार नाही. बबन: तुला जर 2 कोटींची लॉटरी लागली तर? भिकारी: तर मी स्वतःचं विमान घेईल, म्हणजे मला दुसऱ्या देशांमध्ये जाऊन भीक मागता येईल. मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हे विनोद खूप आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आयुष्य खूप सुंदर आहे, पण गोत्यात आणणारी माणसं पोत्यात घालून हाणली पाहिजेत. काही लोक आपलं मूड ऑफ झाला की डीपी काढून टाकतात. असा कसा यांचा मूड जो स्वतःचा थोबडाही बघवत नाही? दरारा कसा पाहिजे? सुतळी बॉम्ब सारखा. वाजला तर ठीक, नाहीतर पेटला की नाही हे जवळ जाऊन बघायला पण जाम फाटते. कॅल्शियमची गोळी हातातून खाली पडली तर तिचे 2 तुकडे झाले. पोटात जाऊन काय कप्पाळ हाड मजबूत करायची ती? पुणेरी आजीची शंका. मंगू: हिच्या मायला काय जमाना आलाय राव. जेलमध्ये राहून लोक नगरसेवक, आमदार, खासदार होतात आणि इथं साधं शिपाई व्हायचं म्हटलं तरी कॅरेक्टर मेडिकल सर्टिफिकेट मागतात. बार समोरच एक तलाव होता. भर दुपारी एक म्हातारा तिथे मासेमारीसाठी गळ टाकून बसला होता. तापमान होतं 43.3. एका तरुणाला दया आली. तरुण: बाबा, किती ऊन आहे, चला मी तुम्हाला थंड बियर पाजतो. बियर पिता पिता: बाबा, किती मासे गळायला लागले? तरुण: म्हातारा, तू 8वा आहेस बेटा. तर मंडळी, कसे वाटलात तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हो, लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर पुन्हा भेटूया पुढच्या एका भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हसत रहा, मजेत रहा.